नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण महाराष्ट्रातील पूरप्रवण भागांसाठी उपयुक्त असलेल्या को 7527 या ऊसाच्या विशेष जातीबद्दल माहिती घेणार आहोत. को 7527 ही जात विशेषतः जास्त पाऊस आणि पाणथळ परिस्थिती सहन करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. ही जात महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या राज्यांसाठी शिफारस करण्यात आली आहे. नदीकाठच्या आणि खालच्या जमिनीत जिथे इतर ऊसाच्या जाती कुसतात किंवा वाढ कमी होते, तिथे को 7527 चांगली वाढ दाखवते. लोकप्रिय को 86032 या जातीपेक्षा ही जात पाण्यात जास्त टिकाऊ आहे. या जातीची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे जाड कांडे, हिरवट जांभळा रंग, झिगझॅग नोड रचना आणि रुंद खाली झुकलेली पाने. या वैशिष्ट्यांमुळे शेतात ओळख करणे सोपे जाते. उत्पादनाच्या दृष्टीने पाहिले तर ही जात पहिल्या पिकात साधारण 116 ते 150 टन प्रति हेक्टरपर्यंत उत्पादन देऊ शकते. मात्र रेटून पिकात उत्पादन थोडे कमी मिळते. त्यामुळे मुख्यतः पहिल्या पिकासाठी ही जात फायदेशीर ठरते. या जातीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गुळाचा उत्कृष्ट दर्जा. या ऊसापासून तयार होणारा गूळ सोनेरी पिवळ्या रंगाचा आणि A1 दर्जाचा असतो. त्यामुळे कोल्हापूर आणि दक्षिण महाराष्ट्रातील गूळ बाजारात या जातीची मागणी अजूनही कायम आहे. परंतु लक्षात ठेवा, ही जात स्मट आणि रस्ट या रोगांना संवेदनशील आहे. त्यामुळे नेहमी रोगमुक्त आणि प्रक्रिया केलेले बेणे वापरणे अत्यंत आवश्यक आहे. शक्य असल्यास टिश्यू कल्चर रोपे वापरावीत. आता प्रश्न येतो की को 7527 बेणे कुठे मिळेल? अधिकृत आणि शुद्ध बेणे खालील संस्थांकडून मिळू शकते. प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र कोल्हापूर, वसंतदादा साखर संस्था पुणे, तसेच केंद्रीय ऊस संशोधन केंद्र पाडेगाव सातारा. याशिवाय कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील प्रमाणित नर्सरीमधून देखील रोपे उपलब्ध असतात. पूरप्रवण किंवा पाणथळ जमिनीतील शेतकऱ्यांसाठी को 7527 ही एक सुरक्षित आणि नफ्याची निवड ठरू शकते. योग्य व्यवस्थापन आणि रोग नियंत्रण केल्यास ही जात चांगले उत्पादन आणि उत्कृष्ट गूळ गुणवत्ता देते. धन्यवाद.